माझं नाव राकेश. नुकतंच कॉलेज पूर्ण झालं होतं आणि पुढचं शिक्षण घ्यायला शहरात आलो होतो. काही दिवसांसाठी मामा-मामीच्या घरी राहायला लागलो. तिथेच माझी भेट झाली मामाची मुलगी, सोनालीशी. वयाने 18 पण दिसायला कुठल्याही हिरोईनला टक्कर देईल अशी. सोनाली गोरीपान, उंचीने थोडी कमी, पण तिचं व्यक्तिमत्व असं होतं की नजरा हटतच नव्हत्या. तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू, शरीराची लयबद्ध हालचाल, दोन्ही गोष्टी एकदम भुरळ घालणाऱ्या. तिच्या अंगावर कपडे जरा जास्तच फिट बसत, ज्यामुळे तिचं शरीर आणखी उठून दिसायचं. त्या दिवशी पहिल्यांदाच मला जाणवलं की ती मुलगी फक्त मामाची मुलगी नाही, तर एक अशी मुलगी आहे जिच्याकडे प्रत्येक नजरा आकर्षित होती. एक दिवस सकाळी सोनाली अंघोळीला गेली, पण ती टॉवेल घ्यायलाच विसरली. तिने बाथरूममधून आवाज दिला, "राकेश, प्लीज टॉवेल दे ना." मी गोंधळलो. मामी पण बाजारात गेल्या होत्या आणि मामा ऑफिसला. म्हणजे घरात फक्त आम्ही दोघंच. मी पटकन टॉवेल तिच्या दारापाशी नेला. दार थोडंसं उघडलं आणि तिचा ओलसर हात बाहेर आला. तो हात जणू अंगावर विजेचा झटका गेला तसा वाटला. मी टॉवेल दिला आणि पटकन निघून गेलो. तेव्हा मला कळलंच नाही, पण तो एक सूक्ष्म संकेत होता. दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही दोघंच हॉलमध्ये होतो. ती केस विंचरायला बसली. तिचे लांब केस ओलसर खांद्यावर पडलेले आणि ती सतत आरशात बघून ओठांवर हसू आणत होती. अधूनमधून माझ्याकडे डोळ्यांच्या कोपऱ्यातून बघायची. मला वाटलं हा केवळ योगायोग आहे, पण नंतर जाणवलं ती प्रत्येक हालचाल मुद्दाम करत होती, जसं माझं लक्ष तिच्या फिगरकडे जावं. संध्याकाळी तिने एक जरा टाईट टॉप घातला होता. ती स्वयंपाकघरात भांडी काढत होती. वरच्या शेल्फमधून भांडे काढताना तिचा अंगावरचा कपडा आणखी ताणला गेला. त्या क्षणी तिचं मोठं व्यक्तिमत्व जास्तच जाणवलं. माझं लक्ष नकळत तिकडे गेलं. तिने माझ्या नजरेला पकडलं, पण काही बोलली नाही. फक्त होठांवर हलकं हसू आलं. ते हसू जणू अजून एक संकेत होता. त्या रात्री आम्ही दोघं हॉलमध्ये बसून गप्पा मारत होतो. मामी अजून परतल्या नव्हत्या. मामा पण बाहेर गेले होते. घरात शांतता होती. सोनाली अचानक म्हणाली, "राकेश, तुला माझ्याबद्दल काय वाटतं?" मी थोडा गोंधळलो. मी म्हणालो, "तू खूप हुशार आहेस. तू खूप छान दिसतेस." ती लगेच पुढे सरकली आणि म्हणाली, "फक्त दिसते. तुला खरंच काही जाणवत नाही?" त्या क्षणी मला सगळे जुने हिंट्स आठवले. त्या रात्री घरात सगळे बाहेर होते. मी आणि सोनाली एकटेच होतो. तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. जणू ती बराच काळ हे इशारे पाठवत होती. मी हळूहळू तिच्या जवळ गेलो. तिच्या केसांचा सुगंध माझ्या श्वासात मिसळला. मी हात पुढे केला आणि तिच्या डोक्यावरून, गालावरून, खांद्यांवरून हलकेच स्पर्श केले. तिचा श्वास गतीने वाढू लागला. हलके कुजबुजणे ऐकू येत होते. मी तिच्या ओठांवर हलका स्पर्श केला. ती थोडी मागे सरकली, पण माझ्या हाताचा मार्ग उघडला. तिचं मोठं व्यक्तिमत्व आणि अंगावरचं सौंदर्य अनुभवताना मला जाणवलं की तिचं फिगर जणू हळूहळू माझ्या हातांच्या मार्गावर गाईड करत आहे. मी हळूच हात तिच्या नाजूक कळीजवळ नेला, पण सगळं हळूवार आणि मादक होतं.
तिचा हलकाचा श्वास, अंगाची हलकी हालचाल आणि तो नजरेचा तो मेळ सगळं एक जिव्हाळ्याचं संकेत देत होतं. तिने माझ्या ओठांवर, मानेला, खांद्यावर हलका स्पर्श करून सांगितलं, "हे सगळं फक्त आपलं आहे." मी तिच्या कंबरेभोवती हात फिरवत होतो आणि हलक्या हलक्या स्पर्शाने ती माझ्या जवळ येत होती. तिच्या शरीराच्या जवळीकतेने आणि त्या सूक्ष्म संकेतांनी आमच्यातलं अंतर पूर्णपणे नाहीसं झालं. ती माझ्याकडे अलगद झुकली आणि आम्ही दोघेही एका जिव्हाळ्याच्या मिठीत स्वतःला विसरून गेलो. वेळेचं भान नव्हतं. घराच्या भिंती, प्रकाश सगळंच काही गळून पडलं. तो क्षण केवळ रमणीय अनुभव नव्हता, तर एक मादक, लपवलेला आनंद होता. मी तिच्या डोळ्यात पार बुडून गेलो होतो आणि त्या रात्री आम्ही दोघांनीही तो लपवलेला आनंद अनुभवत एका नव्या पर्वाला सुरुवात केली.